विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण तत्पुरुष समास अभ्यासत होतो. तत्पुरुष समासाचा उपप्रकार, द्विगु आणि विभक्ती तत्पुरुष आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समास. काही वाक्य आहेत ते मी फळ्यावरती लिहितो. लक्ष द्या इकडे. गुप्तहेर, वेषांतर, वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेता. या वाक्यामध्ये जो शब्द आहे तो आहे वेषांतर. कोणता आहे? वेषांतर. दुसरं वाक्य आहे काही माणसे, काही माणसे, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. या पहिल्या वाक्यामध्ये वेषांतर हा शब्द आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मानधन हा शब्द. तुम्हाला अशी तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 119 वरती 4 वाक्य दिलेली आहेत. आता हे जे दोन शब्द आहेत या दोन शब्दांचं आपण विग्रह करूया आणि विग्रह केल्यानंतर तो कर्मधारय तत्पुरुष समास कसा आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. सामासिक शब्द वेषांतर, विग्रह, आणि समासाचे नाव. वेषांतर, वेषांतर म्हणजे अन्य असा वेश, अन्य असा वेश. दुसरा शब्द आहे मानधन, मानधन. मानधन या शब्दाचा विग्रह मान हेच धन, मान हेच धन. तिसरा शब्द देतोय निळा सावळा. बघा, वेषांतर, मानधन आणि तिसरा शब्द आहे निळा सावळा. निळा सावळा, निळा असा सावळा. तीनही जे शब्द आहेत हे कर्मधारय तत्पुरुष समासाची उदाहरण आहेत, सामासिक शब्द आहेत. कर्मधारय तत्पुरुष
समास, कर्मधारय तत्पुरुष समास. आता आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत. कर्मधारय समासाची वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य असं आहे बघा, पान क्रमांक 119 वरती. हे बघा, नंबर 1, दोन्ही पदे एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा या विभक्तीत असतात. आता दोन्ही पदे असं म्हटलेलं आहे. आपण या अगोदरच्या तासाला विभक्ती आणि विभक्तीचे प्रकार पाहिलेले आहेत, एक वचन आणि अनेक वचन. तर प्रथमा तुमच्याकडे जर लिहिलेले असेल तर बघा, प्रथमा या विभक्तीला एक वचन किंवा अनेक वचन कोणतेही प्रत्यय नाहीत. म्हणजे इथे आपण वेषांतर या शब्दाचा जेव्हा विग्रह करतो म्हणजे फोड करतो, दोन वेगवेगळे शब्द असे करतो. अन्य, वेश, अन्य आणि वेश. वेषांतर म्हणजे अन्य असा वेश. इथे अन्य या शब्दाला सुद्धा कोणतीही विभक्ती नाही आणि वेश या शब्दाला सुद्धा कोणतीही विभक्ती नाही. म्हणजे तत्पुरुष समासाचा जो काही कर्मधारय उपप्रकार आहे, कर्मधारय उपप्रकाराचं पहिलं वैशिष्ट्य, शब्दांचा विग्रह केला तर कोणत्याही पहिल्या पदाला किंवा दुसऱ्या पदाला विभक्तीचा प्रत्यय नसतो. आता इथे बघा, मानधन, मान हेच धन. मान या शब्दालाही कुठला विभक्तीचा प्रत्यय नाही आणि धन या शब्दालाही कुठला विभक्तीचा प्रत्यय नाही. निळा, सावळा, निळा आणि सावळा, निळा याही शब्दाला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय नाही. मग सावळा इथे विभक्तीचा प्रत्यय नाही, म्हणजे ते कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. प्रथमा. आता जर विभक्ती सांगायची तर पुन्हा एकदा तुम्हाला त्याची आठवण करून देतो. विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेला एक वचन अनेक वचन प्रत्यय नाही. द्वितीयेला सलाते सलानाते, तृतीयेला ने ए शी, चतुर्थीला सलाते सलानाते, पंचमीला ऊन हून, षष्ठीला चा ची चे, सप्तमीला त ई आ आणि संबोधनाला अनेक वचनी नो. हे विभक्तीचे प्रकार किंवा प्रत्यय आपण या अगोदर अभ्यासलेले आहेत. मग इथे जेव्हा अन्य, वेश, मान, धन, निळा, सावळा या कोणत्याही पदाला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणून ते कोणत्या विभक्तीत आहेत? प्रथमा विभक्तीत आहेत. म्हणून काय आहे तो? कर्मधारय तत्पुरुष समास. दुसरं वैशिष्ट्य आहे कर्मधारय समासाचं, कधी पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण असते तर कधी विशेषण नसते. कधी उत्तरपद म्हणजे दुसरे पद विशेषण असते किंवा कधी विशेषण नसते. तर कधी कधी दोन्ही पदे विशेषण असतात. कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते किंवा नसते. कधी दोन्ही पदे एकरूप असतात. विद्याधन, उदाहरणार्थ विद्याधन, विद्या हेच धन, जसं मानधन, मान हेच धन, वगैरे वगैरे. मग या समासाची व्याख्या कर्मधारय समासाची व्याख्या ऐका. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे कोणत्या? सामान्यतः प्रथमा. कोणत्या? प्रथमा विभक्तीत असतात. विभक्तीत असतात तेव्हा
त्या समासास काय म्हणतात? त्या समासास कर्मधारय समास असे म्हणतात. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. याही अगोदर आपण सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समासाचे नाव थोडक्यात उदाहरणादाखल तुम्हाला सांगितलं होतं. पुन्हा एकदा तीच उदाहरण देतोय. उदाहरणार्थ बघा ना, जे तुम्हाला अगोदर वाक्य दिलं होतं, मानधन. मानधन विग्रह काय आहे? मान हेच धन. ऐक नाही. विद्या विद्यादान. विद्या धन किंवा दान. इथे विद्यादान. मान हेच धन. इथे मान याही शब्दाला प्रत्यय नाही, धन याही शब्दाला प्रत्यय नाही. म्हणून ज्या समासातील दोन्ही पदे कोणत्या? प्रथमा याच विभक्तीत असतात. म्हणून मान आणि धन हे दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत आहेत. म्हणून इथे कोणता आहे समास? कर्मधारय तत्पुरुष समास. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय? आपण या अगोदर तत्पुरुष समासाचे जे काही उपप्रकार आहेत ते उपप्रकार पाहताना विभक्ती तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष आणि कर्मधारय तत्पुरुष आजच्या सह हे 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. तत्पुरुष समासाच्या अभ्यासासाठी तुम्हाला हे 3च उपप्रकार आहेत. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता आपण पाहणार आहोत द्वंद्व समास. द्वंद्व समास थोडक्यात या समासाची व्याख्या किंवा वैशिष्ट्य. सामासिक शब्दाचा विग्रह करताना दोन्हीही पदे महत्वाची असतात. कोणती? दोन्हीही पदे महत्वाची असतात. दोन्हीही पदे महत्वाची असतात. तेव्हा त्या समासास काय म्हणतात? तेव्हा त्या समासास काय म्हणतात? द्वंद्व समास. द्वंद्व समास.